पुण्यामधील बिल्डरांना अजित पवार यांनी इशारा दिलाय। नागरिकांना समस्या असेल तर बिल्डरांचं काम थांबवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डरला मस्ती आली असेल तर जे आपल्या हातामध्ये आहे ती ॲक्शन घ्या असंही त्यांनी म्हटलंय। केशवनगर भागातील काही सोसायट्यांमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये। ही तक्रार नागरिकांनी आज सकाळी अजित पवार यांच्याकडे मांडलेली आहे। त्यानंतर अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत चौकशी केली आहे। तो एरिया पीएमआरडी कडे खरं तो आता आपण टीएमसी कडे हँडओव्हर केला पाहिजे आणि इथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले वेगवेगळ्या भागातनं त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे। पण ते पीएमसी आणि पीएमआरडी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे। केशवनगर हेच प्रश्न आहे। नाही तुम्ही काय होतं तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसीने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात। मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना। तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली? नाही पूर्वी चूक झाली दुरुस्त करा। मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल? बंद केलं जातं बिल्डर कोण आता सध्या पीएमसीचं पाणी नाहीये पण त्रास दिला जातो मुद्दाम हिंदू सणाच्या टायमाला ते पाणी बंद करतात आणि त्रास देतात। तुम्हाला अधिकार आहे जर नागरिकांना अशा पद्धतीने बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉपवर तसं करा ना। आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायची। हिंजवडीला असंच झालं तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक कामं आपण ते स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या।